हॅलो. तर आज आपण बघूया एक इझी आणि सोपी रेसिपी जी आहे दही कढी. दही कढीमध्ये आपण घेतलेले साधारण पाव किलो दही, त्याच्यात असणार 50 ते 100 ग्राम चण्याचं पीठ, ज्या पद्धतीने तुम्हाला घट्ट आवडत असेल त्या पद्धतीने. तर इझी आहे. याच्यामध्ये मी घेतली हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट, कोथिंबीर आहे आणि हे टाकणार आहे कढीमध्ये, जे आहे आपले भजी नॉर्मल. इथे मी रेडी करून ठेवले दह्याचं. आता आपण देऊया फोडणी. पहिले आपण टाकू थोडीशी मोहरी, मोहरी जशी तडतडणार आहे मोहरी तडतडली की आपण टाकू मिरचीचं जे पेस्ट केलंय ते. आपण टाकलेलं आहे, मिरची टाकली या स्टेजवर. याला आपण एक दिवस थोडंसं जसं लाल होईल त्या पद्धतीने आपण मग नंतर कढी सोडणार आहे त्यात. तोपर्यंत आपलं इकडे भजीचं प्रिपरेशन चालू आहे. एका साईडला चण्याच्या पिठात कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, धना जिरा पावडर, गरम मसाला हे नॉर्मल आपलं टाकून हे नॉर्मल भजी आपण तव्यावरतीच काढू. डीप फ्राय म्हणजे डीप फ्राय तर करतोच आहे, पण एक तव्यावरच याचा टेस्ट बेटर येणार. जे भजी असतात ते आपल्याला फ्लॅट काढायचे असतात, त्याच्यामुळे आपण याला ठेवू तव्यावर. तुम्ही बघू शकता हे लगेच मिरची लाल होते या स्टेजवर. या स्टेजवर मी याच्यात टाकणार फक्त हळद थोडीशी. हळद टाकली, मीठ सोडणार आहे. मीठ पण चवीनुसार तुम्ही घेऊ शकता. एकदम आपण स्टर. आपण दही आणि हे फेटून ठेवणार, म्हणजे कसं एक त्यातलं म्हणजे मुरायला भेटतं. चण्याच्या पिठाला एक त्यात मिक्स होण्यासाठी किंवा भिजण्यासाठी एक टाइम भेटतो, म्हणून पहिली प्रोसेस आपली तीच असते. बघू शकता तुम्ही. आता मी या स्टेजवर हे दही आणि मिक्स जे केलेले आपण ते या स्टेजवर मी गॅस एकदम स्लो करणार, कारण की दही फाटायची चांगली असते. आपल्याला जेवढं पातळ हवं असतं तेवढं आपण पातळ घेऊ शकतो. त्या पद्धतीने आपण पाणी यात टाकणार. तुम्हाला यात कढीपत्ता वगैरे किंवा काही एक्स्ट्रा काही हवं असेल ते तुम्ही टाकू शकता. एक इझी रेसिपी आपण बनवतो. याला एवढं आहे की पाठवून नाही द्यायचं आहे दहीला. आपण या स्टेजला कोथिंबीर सोडून टाकणार आहे. आता आपण बघू शकता इथे जसं भजी झालेलं आहे, तर हे थोडंसं आपण नॉर्मल फास्ट करणार आणि याला आपण एक शेक देणार.
फक्त एवढं आहे की हे फाटायला नाही द्यायचं आपल्याला. कड आला की लगेच बंदही करू शकता तुम्ही, त्याचा काही इश्यू नाही. जास्त कड नाही येऊ द्यायचा याला आणि फाटला. तर आता माझ्या मिक्सरमध्ये पण जे बॅटर होतं, मिक्सरमधलं जे बॅटर आहे त्यात पण मी पाणी करून याच्यात सोडतो. त्याला नॉर्मल आपण कढी येऊ देणार. त्याला उकळी फुटू द्यायची नाही आपल्याला, स्लो गॅसवरच याला होऊ द्यायचं. मी भजी सोडताना दाखवेन कसं आहे. तुम्ही या स्टेजवर बघू शकता की वाफ सुटलेली आहे कढीला. जशीच वाफ सुटते याच्यात ना, आपण या स्टेजवर आपण सोडणार आहे भजी. एकीकडे आपली प्रोसेस चालू आहे भजीची. म्हणजे जसंच इथून रेडी होऊन काढणार तसं आपण यात टाकणार. जसं टाकत जाणार ते कालवत आपलं तुम्ही बघू शकता कढी घट्ट होत जाणार. कारण की हे मुरणार, एक 5-10 मिनटं लागते मुरायला. बघू शकता हे मी उचलणार आणि यात डायरेक्ट लिफ्ट करणार. भजी आपण थोडे खरपूसच तळणार, कारण की त्यात डीप झाल्यावर जसं डीप होणार तसं त्या पद्धतीने हे भजी बघू शकता तुम्ही. आपण लगेच डीप करतो, कारण की काय हे घट होणार. जसं घट होणार भजी तसे लगेच भिजणार. आता या स्टेजवर मी गॅस करणार बंद आणि हे प्रॉपर भजींना भिजू देणार एक झाकण लावून. जर तुम्हाला ही माझी साधी आणि सोपी इझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. होप आपण भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. टिल देन एन्जॉय. थँक्यू.